कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 13. असं बोलून मेहिका लगेच खोलीबाहेर पडली आणि आरवीच्या चेहऱ्यावर एक क्रूर डेव्हिल स्माईल उमटली. मेहिका परत तिथे आली जिथे वामा बसला होता. तो त्याच्यावर झुकलेल्या मुलीच्या मानेवर चुंबन घेत होता. मेहिकाने जवळ जाऊन त्याला अधिकच मादकपणे स्पर्श केला. तेव्हा वामा हसून म्हणाला, वाटतंय तो आरवी तुला सॅटिस्फाय करू शकला नाही. बिचारा थोडा कच्चा असेल. काही हरकत नाही, मी आहे ना. असं म्हणत त्याने मेहिकाच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला घेऊन दुसऱ्या खोलीत गेला. खोलीत शिरताच त्याने मेहिकाला ओढून चुंबन घ्यायला सुरुवात केली. मेहिका त्याच्यापासून वेगळी झाली आणि टेबलावरील बाटलीकडे जात म्हणाली, शहबेची खरी मजा तर तेव्हाच येते जेव्हा नशा अथांग असतो. असं बोलून तिने वामासाठी वाईनचा ग्लास भरला आणि आरवीने दिलेली पुडी रिकामी केली. वामा बेडवर आडवा होऊन मेहिकाची वाट पाहत होता. मेहिकाने तो ग्लास अत्यंत मोहक नजरेने वामाकडे सरकवला. तेव्हा वामाने लगेच तो ग्लास ओठांना लावला. जशी त्याने ती ड्रिंक संपवली, पुढच्या क्षणी त्याचा श्वास अडकू लागला आणि चेहरा रक्तासारखा लाल झाला. मेहिका शातीर नजरेने त्याच्याकडे बघत होती. वामाला काहीतरी बोलायचे होते पण शब्द फुटत नव्हते. त्याने आपले दोन्ही हात गळ्याभोवती गच्च धरले होते आणि तो श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक श्वास कठीण होत होता. तो बेडवरून उठून बाहेर पळू लागला, पण 2 पावले टाकताच तो जमिनीवर कोसळला आणि त्याची डोळ्यांची हालचाल कायमची थांबली. ना डोळे मिटले ना उघडले, फक्त एका जागी खिळले. मेहिका हसली आणि त्याच्यावर झुकून म्हणाली, जे समाधान मला आरवी देऊ शकतो ना, ते तुझ्याकडून गेल्या 4 वर्षात मिळालं नाही. तिने वामाचा चेहरा दुसऱ्या बाजूला लोटला आणि तिथून पळ काढला. ती धावत आरवी वाट पाहत असलेल्या खोलीत आली. त्याला पाहताच ती हसली आणि तिने आपले हात आरवीच्या गळ्याभोवती गुंफले. अत्यंत व्याकुळ नजरेने त्याच्याकडे बघत ती म्हणाली, आज माझी इच्छा पूर्ण होणार आहे. मी कधीपासून तुला निहाळत होते, पण तुझी पसंती इतकी कडक होती की तुझ्यासमोर येण्याची हिंमतच नाही झाली. पण आज माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. असं बोलून ती बेडवर जाऊन आडवी झाली. आरवीने आपल्या शर्टची बटणे उघडायला सुरुवात केली आणि तो तिच्यावर झुकला. त्याने मेहिकाच्या कपाळावरून बोट फिरवत ओठांकडे आणलं आणि म्हटलं, जेव्हा तुझ्यासारखी सुंदरी समोर असेल तेव्हा मी माझी पसंती थोडी बदलूही शकतो. असे म्हणत तो तिच्या गळ्याला कुरवाळू लागला. मेहिकाही मोहात पडली आणि आरवीच्या छातीवर चुंबन घेऊ लागली. आरवीने जवळच असलेली वाईनची बाटली उचलली आणि ओठांना लावली. मेहिकाने त्याच्या हातातून ती बाटली घेतली आणि एका श्वासात पूर्ण पिऊन टाकली. तिची नशेत धुंद झालेली नजर आरवीवर होती आणि अचानक तिच्या हातातून ती रिकामी बाटली गळून पडली. ती आरवीकडे बघतच राहिली. आरवीच्या ओठांवर हास्य आलं. त्याने आपल्या अंगठ्याने तिचे ओठ गोंजारले आणि म्हणाला, माझ्या गळ्यातून दारू तेव्हाच खाली उतरते जेव्हा मी तिला परवानगी देतो. आणि आरवीला मिळवण्याचं स्वप्न, तेही स्वतःच्या अटीवर. हे स्वप्न नाही, गुन्हा आहे, ज्याची सजा आरवीच्या हातून मृत्यू हीच आहे. असे म्हणून तो हसला, आपला शर्ट चढवला आणि खोली बाहेर पडला. त्याच्या चेहऱ्यावर एक थंड समाधान होतं. अव्वल बाहेर वाट पाहत होता. तो म्हणाला, झालं का जे करायचं होतं? आरवी हसून म्हणाला, अजून कुठे, अजून तर बरंच काही बाकी आहे. अव्वल रागाने म्हणाला, तुला माहीत आहे ही डील क्षितिजमुळेच कॅन्सल झाली. तुला काही करायचं होतं तर त्याच्यासोबत करायला हवं होतं. मेहिकाची काय चूक होती? आरवी लगेच म्हणाला, नेमकं तेच, त्यांचा लोभच त्यांना नडला. असं बोलून तो गाडीत बसला. आरवी पुढे म्हणाला, मला आता पार्टीत जायचं आहे. आधी जुनूनला तयार करायचंय आणि मग पार्टीत जाऊन तुझ्या क्षितिजची भेट घ्यायची आहे. हे ऐकून अव्वलचे डोळे विस्फारले. तो काही बोलणार इतक्यात आरवी गाडी घेऊन निघून गेला होता. दुसरीकडे ब्लॅक मून विलामध्ये जुनून आपल्या खोलीत होती आणि तिची नजर समोर टेबलावर ठेवलेल्या बॅगवर खिळली होती. ज्या बॅगमध्ये नक्की काय आहे
आणि आरवी पार्टीची सोबत काय करणार. जुनून त्या बॅगकडे पाहत होती ज्यामध्ये तिला पार्टीसाठी घालायची ड्रेस होती. तिची त्या पार्टीत जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती, पण आरवीच्या धमक्यांना ती घाबरून होती. एक दीर्घ श्वास घेऊन ती उठली आणि टेबलपाशी आली. तिने त्या बॅगमधून तो ड्रेस बाहेर काढला तेव्हा तिच्या ओठांवर एक उपरोधिक हास्य उमटलं, कारण त्या बॅगमध्ये एक लांब स्कर्ट आणि हाय नेक टॉप होता. कपड्यांकडे बघून ती स्वतःशीच पुटपुटली, मला माझं शरीर जगाला दाखवण्याची तशी हौस नाही आहे. मला माहीत आहे माझ्या दाखवण्यासारखं काहीच उरलं नाही आहे, पण मला माहीत नव्हतं की तुमची विचारसरणीसुद्धा माझ्यासारखीच असेल. हे बोलताना तिच्या मनात आरवीचे विचार चालले होते. तिने ते कपडे घेतले आणि बदलण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती आरशासमोर उभी होती. तितक्यातच दारावर पावलांचा आवाज आला. तिने दचकून मागे पाहिलं तर आरवी उभा होता. आरवीची नजर जुनूनवर खिळली होती. तो तिच्या जवळ आला आणि इतका जवळ झुकला की जुनूनची पाठ आरशाला टेकली. जुनून थरथरत्या आवाजात म्हणाली, आपल्याला पार्टीला जायला उशीर होतोय ना. आरवीने तिच्या कमरेवर हात ठेवला आणि म्हणाला, माझा तर मूडच बदलतोय जानम. जुनूनने लगेच त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला हलकं ढकलत म्हटलं, पण आत्ता माझा पार्टीत जाण्याचा मूड झालाय. प्लीज पार्टीला चला ना. तिला फक्त आरवीच्या जवळ येण्यापासून वाचवायचं होतं. आरवी हसला आणि म्हणाला, माझ्या जानमची इच्छा असेल आणि मी ती पूर्ण करणार नाही असं कसं होईल. आता आपण नक्कीच पार्टीला जाणार. असं बोलून तो बाजूला झाला आणि कपाटातून आपले कपडे काढू लागला. जुनूनने सुटकेचा निश्वास सोडला. दुसरीकडे वरून आरवी घराबाहेर पडण्याची तो वाटच पाहत होता. त्याला फक्त जुनूनला आज काहीही करून घरातून बाहेर काढायचं होतं. बाकी सगळी तयारी त्याने केली होती, पण तेव्हाच त्याला बाहेर काहीतरी ऐकू आलं. तो धावत गॅलरीत आला. आरवीने जुनूनच्या कमरेत हात टाकून तिला बाहेर नेताना पाहून वरूनचे डोळे विस्पारले. आरवी तिला स्वतःसोबत पार्टीत घेऊन जाईल अशी त्याला सुतराम कल्पना नव्हती. त्याने रागाने आपला हात रेलिंगवर मारला आणि ओरडला, ओ गॉड, हा तर तिला सोबत घेऊन जातोय. आता मी काय करू. मला दुसरं काहीतरी विचार करावा लागेल. तो विचार करत असतानाच त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं. रिवाज रिसॉर्ट व्हेन्यूच्या बाहेर आरवीची कार येऊन थांबली. ड्रायव्हिंग सीटवरून उतरून आरवी जुनूनच्या बाजूला आला. जुनून त्याच्या शेजारच्या सीटवर बसली होती. बाहेरचं वातावरण रोषणाईने न्हावून निघालं होतं, पण जुनूनच्या मनात मात्र वेगळीच धडधड सुरू होती. आरवीने कारचा दरवाजा उघडला आणि आपला हात तिच्याकडे पुढे केला. आता पार्टीत गेल्यावर जुनूनसोबत नक्की काय घडणार आणि वरूनचा पुढचा प्लॅन काय असेल तर चला पाहूया. आरवीने जुनूनजवळ येऊन आपला हात पुढे केला, पण जुनूनने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा आधार न घेताच ती गाडी बाहेर आली. ती आरवीकडे बघत म्हणाली, मला तुमच्या आधाराची गरज नाही. आरवी हसून म्हणाला, एक तर तू दिवसभर रागात असतेस, खूप रोमॅन्टिक आहेस, पण जानम, मी तुझ्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक आहे. असे बोलताना तो जुनूनच्या अगदी जवळ आला आणि तिची कंबर पकडली. जुनून अधिकच संतापली. आरवीने तिच्या मानेवर हात ठेवून हळूवार कुरवाळायला सुरुवात केली. जुनून एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. आरवी हसून विचारू लागला, नजर उतरवण्यासाठी काय काय करतात. जुनून दचकून म्हणाली, का तुम्हाला कोणाची नजर उतरवायची आहे. आरवी लगेच म्हणाला, जे विचारलंय त्याचं उत्तर दे. जुनून तोंड वाकडं करत म्हणाली, नजर लागू नये म्हणून काळा टिका लावला जातो. आरवीने तिच्या डोळ्यात पाहिलं, ज्यात तिने भरभरून काजळ घातलं होतं. त्याने तिच्या डोळ्यांवर बोट ठेवलं. जुनूनने चेहरा मागे घेतला, पण आरवीने तिच्या डोक्याच्या मागे हात ठेवून तिला पुन्हा समोर ओढलं आणि तिच्या डोळ्यातलं थोडं काजळ घेऊन तिच्या कानाच्या मागे लावलं. जुनून त्याच्याकडे बघतच राहिली.
आरवी हसून म्हणाला, आता चला. त्याने जुनूनच्या कमरेत हात टाकला आणि तिला घेऊन आत गेला. जुनूनच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा भीती आणि अस्वस्थता दिसू लागली. अशा पार्टीत ती कधीच आली नव्हती आणि त्यात आरवीसारखा माणूस सोबत असताना तिला अधिकच भीती वाटत होती. आत येताच आरवीच्या नजरा पार्टीत फिरू लागल्या. तिथेच हातात ड्रिंक घेऊन उभ्या असलेल्या लावण्या आणि नेत्रा या दोन मुलींची नजर आरवी आणि जुनूनवर पडली. त्या दोघी आरवीला चांगलंच ओळखून होत्या. लावण्या नेत्राकडे बघत म्हणाली, ही आरवीसोबत असलेली मुलगी कोण आहे? नेत्राने जुनूनला निहाळलं आणि म्हणाली, माहीत नाही, कधी हिचा उल्लेख ऐकला नाही. आरवी तर अशा कोणा मुलीला सोबत घेऊन येत नाही. मग आज काय झालं? आणि आरवीची ही चॉईस तरी बघा, तिला अशी भेंजी टाईप मुलगी कशी काय आवडली? असे म्हणून त्या दोघी हसू लागल्या. लावण्य म्हणाली, काहीतरी खास असेल या मुलीत, म्हणूनच तो तिला इथे घेऊन आलाय. शोधूया का नक्की काय आहे ते? नेत्राच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं. तिकडे आरवी जुनूनला म्हणाला, स्वतःची काळजी घे, इथे खूप लोक आहेत, थोडं जपून राहा. जुनून रागाने म्हणाली, मला इथे जबरदस्ती आणल्यानंतर आता हे सांगून उपकार करू नका. मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज नाही. मी माझी काळजी घेऊ शकते. तुम्ही तुमची पार्टी एन्जॉय करा. असे म्हणून तिने आरवीचा हात आपल्या कमरेवरून झटकला आणि दुसऱ्या बाजूला निघून गेली. तिला आरवीची ती जबरदस्ती आणि सतत जवळ येणं अजिबात आवडत नव्हतं. तिला जाताना पाहून नेत्रा आणि लावण्य गुपचूप तिच्या मागे निघाल्या. आरवीसुद्धा तिच्या मागे जाणार होता, पण एका माणसाने त्याचा रस्ता अडवला. समोरच्या व्यक्तीला पाहून आरवीचे डोळे थंड पडले. तो दुसरा कुणी नसून क्षितिज मेहरा होता, जो आरवीचा सर्वात मोठा शत्रू होता. क्षितिज म्हणाला, मी तुझीच वाट बघत होतो. आरवी हसून म्हणाला, मला आधी कळवलं असतं तर मी थोडा लवकर आलो असतो. तुला माझ्याकडून अपमानित होण्यासाठी इतकी वाट बघावी लागली नसती. हे ऐकून क्षितिज रागाने थरथरू लागला. तो जवळ येऊन म्हणाला, जीभ सांभाळून बोल. मी तुझा पाळीव कुत्रा नाहीये जो काहीही ऐकून घेईल. मी तुझा सर्वात मोठा शत्रू आहे, तुझा गुलाम नाही. क्षितिजचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच आरवी हसायला लागला. एका वेटरला थांबवून आरवीने ड्रिंकचा ग्लास घेतला आणि म्हणाला, जरा यांनाही द्या. आजकाल हे कुत्र्याचं काम सोडून माणूस बनलेत आणि माणसं तर ड्रिंक करतात. असं म्हणून त्याने ग्लास ओठांना लावला. क्षितिजने मुठी आवळल्या. आरवी म्हणाला, काय झालं? मी काही चुकीचं बोललो का? तूच म्हणाला की तू माझा कुत्रा नाहीस, म्हणजे तू कुत्रा तर आहेस. क्षितिज दात ओठ खाऊन म्हणाला, खूप गर्व आहे ना तुला? तुझा हा गर्व मोडायलाच मी इथे आलोय. आरवी म्हणाला, माझा गर्व म्हणजे काच नाही जो फुटेल, तो दगड आहे. एकदा उलटवार केला तर जागच्या जागी खेळ खल्लास होईल. क्षितिज हसून म्हणाला, खेळ तर तुझा संपणार आहे. वामासोबत माझी एक मोठी डील होणार आहे, तुला कळलंच असेल. आता मी तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करेन. आरवीने आपला ग्लास एका दमात रिकामा केला आणि तो जमिनीवर आपटला. काचेचे तुकडे इतरत्र उडाले. आरवी गंभीर आवाजात म्हणाला, जरा तुझ्या वामाला तपासून बघ. या काचेसारखाच माझ्या हातून तर नाही ना फुटला तो? हे ऐकून क्षितिजचे डोळे विस्फारले. आरवी तिथेच एक क्रूर हास्य देऊन पुढे निघून गेला, जिथे त्याचे बिझनेस पार्टनर्स त्याची वाट पाहत होते. क्षितिज मात्र रागाने त्याला जाताना बघत राहिला. वरुणचा पुढचा डाव काय असेल आणि लावण्या आणि नेत्रा जुनूनसोबत नक्की काय करणार? क्षितिजने तातडीने खिशातून फोन काढला आणि वामाला फोन लावला, पण वारंवार रिंग सांगूनही वामाने फोन उचलला नाही. क्षितिजने 5-6 वेळा प्रयत्न केला, पण जेव्हा समोरून प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्याने रागाने दात ओठ खाल्ले. तो आरवीकडे बघत पुटपुटला, जर तू आम्हासोबत काही केलंस ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही. गेल्या 4 वर्षापासून मी तुझा
गुलाम होतो म्हणून तुझं सगळं सहन केलं, तुझ्या तुकड्यांवर पडलो, पण आता मी स्वतः एक शिकारी आहे आणि आता शिकार तुझी होईल. दुसरीकडे नेत्रा आणि लावण्या जुनूनच्या मागावर होत्या व जुनूनला समजत नव्हतं की या पार्टीत नक्की काय करावं. तिला तिथे काही खाण्यापिण्याची इच्छा नव्हती आणि तिचं मनही लागत नव्हतं. तेवढ्यात एक वेटर तिच्यासमोर आला आणि ड्रिंक देऊ लागला. जुनून म्हणाली, नको, मला नकोय, तुम्ही जा इथून. तेव्हाच नेत्रा आणि लावण्याने पाठवलेली एक मुलगी तिथे आली. ती ड्रिंकचा ग्लास उचलून जुनूनकडे सरकवत म्हणाली, अगं, हे सॉफ्ट ड्रिंक आहे, याने काही नाही होत, तू घेऊ शकतेस. जुनूनने तो ग्लास बाजूला सारला आणि म्हणाली, नो थँक्स, मी सॉफ्ट ड्रिंकही पित नाही. ती मुलगी हसली आणि म्हणाली, किती विचित्र मुलगी आहेस तू, पण आता तुला हे प्यावंच लागेल. पार्टीत आल्यावर अशीच उभी राहिलीस तर बरं दिसणार नाही. असं बोलत तिने तो ग्लास पुन्हा जुनूनकडे ढकलला, पण मुद्दाम थोडा जोरात धक्का दिला, ज्यामुळे सगळं ड्रिंक जुनूनच्या कपड्यांवर सांडलं. जुनूनने आश्चर्याने त्या मुलीकडे पाहिलं. ती मुलगी लगेच म्हणाली, आय एम सॉरी, काळजी नको करू, सगळं साफ होईल, तू माझ्यासोबत वॉशरूममध्ये चल. जुनून थोड्या रागातच म्हणाली, नाही, त्याची गरज नाही, मी माझं बघून घेईन. तिने वेटरकडे विचारणा केली तेव्हा त्याने वॉशरूमच्या दिशेने इशारा केला. जुनून तातडीने वॉशरूम एरियाकडे निघून गेली. ती मुलगी लगेच नेत्रा आणि लावण्यापाशी आली आणि लावण्याने तिच्या हातावर 500ची नोट ठेवली आणि तिला तिथून जायला सांगितलं. आता नेत्रा आणि लावण्याचा रस्ता मोकळा झाला होता आणि त्या दोघी जुनूनच्या मागे निघाल्या. दुसरीकडे वरुण सुद्धा पार्टीत पोहोचला होता, पण तो मुख्य दरवाजातून नाही तर मागच्या बाजूने चोरट्या पावलांनी शिरला होता. त्याच्या नजरा आरवी आणि जुनूनला शोधत होत्या. तेवढ्यात त्याला जुनून वॉशरूमच्या दिशेने जाताना दिसली. तो लगेच तिच्या मागावर निघाला. त्याच्यासोबत त्याचे 2 माणसेही होती. जुनून वॉशरूममध्ये आली आणि आरशासमोर उभी राहिली. तिचा ड्रेस पूर्णपणे खराब झाला होता. तिने नळाचं पाणी घेऊन डाग साफ करण्याचा प्रयत्न केला, पण पाणी लावल्यामुळे ड्रेस अजूनच खराब दिसू लागली होती. ती चिडून स्वतःशीच म्हणाली, मी सगळ्यात मोठी चूक केली जी मिस्टर गँगस्टरसोबत या पार्टीत आले. मला त्यांच्यासोबत यायलाच नको होतं. आता मी या कपड्यांनी सर्वांसोबत कशी जाणार. तेवढ्यात पाठीमागून एक आवाज आला, तर मग उतरवून टाक ना तुझे कपडे. हा आवाज ऐकताच जुनूनचे डोळे विस्पारले आणि तिने वॉश बेसिनवर आपले हात घट्ट रोवले. तिची हालचाल पूर्णपणे थांबली होती. मागे उभ्या असलेल्या वरुणने पुन्हा म्हटलं, तसंही कपड्यांशिवाय तू खूप छान दिसतेस. तो आरशातल्या प्रतिबिंबातून जुनूनला निहाळत होता आणि जुनूनही आरशातून वरुणला बघत होती, पण वरुणच्या चेहऱ्यावर मास्क होता, त्यामुळे ती त्याला ओळखू शकली नाही. जुनूनने दीर्घ श्वास घेतला आणि ती धाडसाने मागे वळली. आता ती वरुणच्या समोर उभी होती. वरुण तिच्या दिशेने चालू लागला. यावेळी वरुण तिथे एकटाच होता. त्याने आपल्या 2 माणसांना वॉशरूमच्या बाहेर उभं केलं होतं, जेणेकरून तो जेव्हा आपला प्लॅन पूर्ण करेल तेव्हा वरुण जुनूनसोबत तर नक्की काय करणार. आरवीला वेळेवर कळल का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि लवकरच भेटू एका नवीन भागासह. जमलं तर अजून एक भाग मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन. भेटू एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.